नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. तर आज सकाळी सकाळीच व्हिडिओला सुरुवात केली. तर आज सकाळी सकाळी ना काल तुम्हाला बोलले होते की गहू आपल्याला इकडं ह्या कागदावरती घ्यायचे आणि वाळत घालायचे. तर सकाळी सकाळीच कागद पसरून घेतला होता. एवढं इकडे दिसतोय कागद जे आहे इकडं पसरून घेतला. पण रस्त्याने ना इथं शेजारचे आजोबा ते चालले होते. तर ते आले आणि त्यांनी पाहिले गहू. तर ते बोलले की गव्हाला पसरवायची काही गरज नाही, कारण की ते पूर्ण वाळलेले गहू आहे. वाळले तेव्हाच तुम्ही काढले, फक्त वाळल्यानंतर शेतातच वाळलेले होते ते. फक्त कुडंमुडं आहे ना थोडेसे गहू जे आहे ना ओंबे इथल्या गव्हाच्या कसे तशा ओल्या होत्या, म्हणून आम्ही थांबलो होतो. पण त्याच्यामध्येच नेमका पाऊस झाला. पाऊस झाल्यामुळं मग ते थोडेसे असं वाटायचं की वल्ले की काय, पण गहू वल्ले नाही. मग आम्ही तो कागद सगळ्या पसरून घेतला होता. म्हटलं त्याच्यावरती वाळत घालून देऊ गहू. पण ते आजोबा बोलले की काही गरज नाही घालायची, तसेच राहू द्या गंज आणि तसंच वाळू द्या, म्हणजे असंच ऊन खाईल तो 4-5 दिवस. हे बघ इकडं एवढा इकडून आहे ना सेन्सेट येतो. तर इथं वाळत घालून दिला. आणि आज आपल्याला बागेला औषध द्यायचं आहे. तर मला ना ट्रॅक्टर शेडमध्ये लावायचं होतं. तर म्हटलं कागद गोळा करून घेऊ आणि ट्रॅक्टर शेडमध्ये लावू. पण तेवढ्यात त्यांचा फोन आला. तर ते बोलले की ट्रॅक्टर काही शेडमध्ये लावू नको, आपल्याला औषध लिक्विड सोडायचं आहे बागेला. तर लिक्विड पण सोडायचं आहे आणि फवारणी पण करायची आहे. बघू आता. आता पाणी सोडायचं आहे, त्याच्यामुळं आता सकाळी लिक्विड सोडणं होईल आणि नंतर संध्याकाळी फवारणं, म्हणजे फवारायचा हात होईल. मग बघू आता काय काय होतं. आज दोन्ही पण हात आहे, लिक्विडचा पण आहे आणि फवारणीचा पण आहे. तर माझे ना घरातली सगळी कामं आवरली होती. तर ते गेले औषध आणायला लिक्विडचं. बाकी फवारण्याचं औषध जे आहे ते आणून ठेवलेलं आहे. तर चला आज दिवसभरात काय काय होतं बघा. तर नमस्कार मित्रांनो, खूप दिवस झाले आपण असा लॉंग व्हिडिओ काढला नाही. भरपूर कामं चालू होती किंवा काही गोष्टी जोपर्यंत म्हणजे असं येवत नव्हतं तोपर्यंत तुम्हाला दाखवण्यात मजा नव्हती. तर आपण भरपूर व्हिडिओमध्ये ही गोष्ट बोललो होतो की शेतीबरोबर पारंपरिक शेतीबरोबर थोडं टेक्निक पण शेती करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण डाळिंब बागाची लागवड केली होती एकरामध्ये. सिंगल खोड 450 झाडाचा आपला प्लॉट आहे. तर पहिल्याच वर्षी जबरदस्त असा प्लॉट आपण तयार केला आहे. आता सेटिंग वगैरे जर पाहिली तर 100-125 प्लस सेटिंग आहे आणि चांगल्या पद्धतीने बाग डेव्हलप झाला आहे आपल्याला. 2 वर्ष पूर्ण आपण त्याला वेळ दिली, त्याच्यानंतर आपण त्याला फळासाठी पकडलं. आज 2 महिने झाले. 2 महिन्यामध्ये फळांची पूर्ण सेटिंग झाली आणि फळं पण खूप चांगल्या पद्धतीने सेट झालेली. तर अशा पद्धतीने आपण आता हे काम चालू केलं आहे. त्याचबरोबर भरपूर जणांचे कमेंट बद्दल पण येत आहे. तर आपण काय आहे, आपल्याकडे माणसांची कमतरता असल्यामुळं एक सेट करतो आहे. आता बाग जवळपास एक 4-5 महिन्याच्या वेळेस आपला खाली होईल. त्याच्यानंतर आपण शेळीपालनाला सुरुवात करणार आहे. तोपर्यंत पावसाळा वगैरे कमी होतो आणि शेळीपालन पण आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचं आहे. व्यवस्थित चारा वगैरेचे हे म्हणजे हे करून आपल्याला शेळीपालन करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला सेटिंग वगैरे दाखवतो. खूप चांगल्या पद्धतीने सेट झाला आहे बाग. तर बघू शकता तुम्ही, बाग एकदम चांगल्या पद्धतीने पूर्ण बाग सेट झाला आहे. फळांची साईज वगैरे आणि संपूर्ण झाडं फुल सेटिंग आहे. 475 झाडांचा प्लॉट आहे आणि आपण पूर्ण 475 झाडं व्यवस्थित पद्धतीने सांभाळल्यामुळं सगळ्या झाडांना सेटिंग एकदम उत्कृष्ट आहे. तर अशा पद्धतीने आता फळांची बघू शकता की साईज वगैरे पण हळूहळू आता दुसऱ्या स्टेजला म्हणजे हिरव्या कलरमध्ये फळं आता तयार होत आहे. तर अशा पद्धतीने सुंदर असं काम आपल्या बागाचं झालं आहे. त्याच्यानंतर जिथं ड्रिपचं थोडा लीक वगैरे होती तिथं असं गबळ आलं आहे, ते आता आपण काढून घेतो आहे. तर तुम्ही बघू शकता. तर बऱ्याच जणांची कमेंट होती की कटरने काढून घ्या तुम्ही गवत, पण कटर जोगं नाही, पूर्ण बागात नाही गवत. जिथं जिथं पाणी थोडं जास्त गेलं लीक झालं आहे तिथंच फक्त 1-2-3 ठिकाणी, बाकीचं काही कुठं जास्त नाही. त्याच्यामुळं आता आपण हाताने काढून घेतो आहे. औषधांचं शेड्यूल वगैरे व्यवस्थित चालू आहे, पाणी व्यवस्थित चालू आहे.
आता निसर्गाने जर साथ दिली तर चांगलं आहे. कारण की डाळिंब बागेचं कसं आहे, जेवढी लागवडी होत्या तेवढं बाग कमी पण होत्या आणि बऱ्याचशाच ठिकाणी यावर्षी म्हणजे गारा वगैरे पडल्या त्याच्यामुळे नुकसान पण खूप झाली. ती व्हायला नको, पण आता निसर्ग आहे त्याच्यात आपल्या काय हातात नाही. त्याच्यामुळं अशा पद्धतीने आता आपलं बागाचं काम चालू आहे. हे पूर्णपणे ज्यावेळेस याचा पहिला हार्वेस्टिंग होईल त्याच्यानंतर मग आपण दुसऱ्या कामाला चालू करू शेळीपालनाला. कारण की एक 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 जर व्यवस्थित याचं झालं, कारण याचा पण संपूर्ण अनुभव आपल्याला येऊन जाईल. तर अशा पद्धतीने आम्हाला पण वाटत नव्हतं सुरुवात केली तेव्हा की बाग पूर्णपणे असं सेट वगैरे होईल, पण मग करत राहिलो, माहिती काढत राहिलो आणि आज पूर्ण मस्त सेटिंग झाली. मधमाशा पण भरपूर प्रमाणात होत्या. कारण की इथं आजूबाजूला बाग खूप कमी प्रमाणात त्याच्यामुळे मधमाशा खूप जास्त होत्या आणि शेजारी तळं वगैरे त्याच्यामुळं आणि पूर्ण सेटिंग झाली जेवढी पाहिजे तेवढी पूर्ण सेटिंग बागाला झाली. आता इथून पुढं जो सेटिंगचा प्रॉब्लेम राहतो तो आपला सॉल्व झाला. आता फळांकडं व्यवस्थित लक्ष देऊन आपण अँगल वगैरे पण करून घेतली, कारण की टोकरांचा खर्च काय परवडेबल नाहीच आहे. कारण की एकदा लावलं टोकरं लावल्यानंतर परत दरवर्षी थोडंफार त्याच्यामध्ये बदल करावा लागते. तर ते दरवर्षी टोकरं घेण्यापेक्षा तर आपण या अशा पद्धतीने अँगल करून तारी आता ते जसं जसं काम चालेल पुढं तसं तुम्हाला दाखवू. तर ज्याला पाण्याचं प्रमाण आहे त्याच्याकडं आणि जमीन वगैरे चांगली तर त्याने नक्कीच असं कुठली तरी एक फळबाग लावणं गरजेचं आहे. कारण की आता याची जी हे जे म्हणजे 10-1 वर्षाची याची लाईफ टाईम आहे. तर त्याच्यात आपण एक 7-8 वर्ष जरी व्यवस्थित राहिला तरी आपलं झालेला खर्च 100% आपल्याला मिळून थोडाफार नफा होतो. बाकीची शेती पण आहे त्याबरोबर हे पण करणं गरजेचं आहे आणि त्याला जोड व्यवसाय शेळीपालन असे 3-4 याच्यावरती आता आपण हळूहळू काम चालू करणार आहे. तर हे बघा आपलं काम करून पूर्ण झालंय. पूर्ण गवत काढून घेतले इथून तिथून. हे बघा एकदम साफ झालं बघा. मगाशी किती गवत गवत दिसत होतं, तर पूर्ण आता साफ करून घेतलं. आणि ना थोडंसं त्याच्यामध्ये ना असं गवत निघालं बघा. हे बघा हे असं आहे ना, भरपूर गवत म्हणजे एक वजभर गवत निघालं आहे. तर म्हटलं गोऱ्याला काम येईल. तर आम्ही काही फडकं वगैरे आणलं नव्हतं, त्याच्यामुळंच नव्हतं आणलं की म्हटलं नुसतं काँग्रेस आहे, गवत काही निघणार नाही. पण गवत निघालं तर त्यांना म्हटलं गोऱ्याला काम येईल. तर ते गेले आता फडकं आणायला. आणि इकडचं पण काढलं बरं का. ह्या दोन्ही बाजूनी म्हणजे नळी गळायल्यानंतर दोन्ही बाजूनी गवत झालं होतं. त्याच्यामुळं हे बघा ह्या बाजूनी पण पूर्ण असं काढून घेतलं. आता नाही हे गवत आहे ना आपल्याला उचलून बांधावरती टाकावं लागणार आहे. पण त्याला आहे ना एकदम जडबदक याचे गोळे चिखलाचे. तर आता ती माती ना गळून द्यावं लागणार आहे. उद्या बघू काहीतरी टाकायला त्याला फडकं वगैरे घेऊन येऊ. आणि ना झाडांवरती ना ते सेटिंगचंच अजून सेटिंगचं तेवढ्यातच इतका लोड झाला आहे. वारा वगैरे खूप चालू आहे, त्याच्यामुळं आपल्याला पहिले अँगल वगैरे करून घ्यायचे. तर आता पुढं मुडं आहे ना 1-2 फांटी राहिली ती मी बांधून घेते. सुतळी आणलेली आहे. तर पुढं मुडं मोठ्या मोठ्या फांद्या आहे ना खाली जास्त लोंबलं आहे ते करून घेते. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.